पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कोणी सांगितलं हे तुला करायला? मालक त्या बाहुलीला जवळ करू नका, अभद्र येते। सर्वनाश होऊ दे, सदशक्तींचा नाश होऊ दे। कसलीही चाहूल आहे, काहीतरी अघटित घडणार आहे। मला सांगे, बाहुली कुठे मिळाली तुला? कुणाची बाहुली बाबा? नंदा, माझी सख्खी मोठी बहीण नंदा। मला आत्या आहे? ती या जगात नाहीये। सबा नाही म्हणू नका, तुम्हाला यावंच लागेल। तुम्हाला नंदा आत्याची शपथ। चला सावकाश, हात धरा। आपण डॉक्टर काकांना सांगू, तुमची पट्टी लवकर काढायला। चला। हळूया नाना, सावकाश। आपण डॉक्टरांना सांगूया तुमच्या डोळ्याची पट्टी लवकरात लवकर काढायला। या, हळूया या नाना, सावकाश या। पुढे पायरी आहे। आता पुढे पुन्हा पायरी आहे। सावकाश या, मी आहे। या, हळू। झालं, चला आता। नंदा, मला माफ कर ग नंदा, पण ह्या नरहर पंतांनी घात केला माझा। रुधिरं प्रियं पिशाचमूर्ति सायुधं शक्तिं स्थापयामि। आता जरी तू माझ्यासाठी अज्ञात असलीस मुले, तरी तुला माझ्यापर्यंत यावंच लागेल। हा नरहरी माझ्यापर्यंत खेचून आणेल तुला। हे सर्वशक्तिमान पिशाच मूर्ती, मदत कर, मदत कर। देहि मे अस्ति बलम, देहि मे प्रेत दृष्टि, कुकर्माय इदं न मम, कुकर्माय इदं न मम। तुझ्या अस्थिपराचा अंश मला दे। त्या शक्तीला ओळखण्यासाठी मला मदत कर। शोध घे, शोध घे। किती बी काही करा, काही उपयोग नाही त्याचा। झुला चलवणारा एकलाच असतोय। म्हातारा काही बरा होत नसते आता। काय बडबडतीस? मालक, ते मोठ्या मालकांना तुम्ही घेऊन चालले, पण ते काय खोलीच्या बाहेर येत नसतात बघा आता। तुला कोणी विचारलंय? बाबा, मी रेडी आहे, चल निघूया आपण। तू कुठे निघालीस? तुला कोणी सांगितलं यायला? त्यांना मी घेऊन जातो हॉस्पिटलमध्ये।
मी येते तुमच्यासोबत. शरू यार, तुझं काय काम आहे तिकडे? कशाला उगाच हट्ट करायचंय? खाज का सुटायली? कुणाचा स्पर्श होतोय सारखा? प्रेत पिशाच तारक मानव सुख संहारक तदवृत्ते अवरोधक मार्ग मुंजाय नमः. प्रेत पिशाच तारक मानव सुख संहारक तदवृत्ते अवरोधक मार्ग मुंजाय नमः. प्रेत पिशाच तारक मानव सुख संहारक तदवृत्ते अवरोधक मार्ग मुंजाय नमः. शरू यार, नको. मला काही माहित नाही, मी येते. परत रक्त आलं त्रास झाला तर? नाही, काही नाही होणार तिला. मी आहे ना, आणि बाबा आहे तिचा. बाबा बघेल ना काय होते. काय नाही होणार तुला. चल तू आता तर चलच. किल्ली दे. किल्ली वरती रूम मध्ये राहिली किल्ली. आणते. हा. प्रेत पिशाच तारक मानव सुख संहारक तदवृत्ते अवरोधक मार्ग मुंजाय नमः. का अडवताय मला? मी कोणालाही भीत नाही आणि त्या नानाला तर नाहीच नाही. त्या नीच माणसानं माझ्या पदरात अकाली मृत्यू टाकला. माझं बालपण हिरावून घेतलं त्याने. 35 वर्ष मी इथे तडफडते आणि माझ्यासारख्या तुम्ही कोणाच्या तरी मुली असालच ना. मग हा बदला फक्त माझ्या मुक्तीसाठी नाही तर तुम्ही शापमुक्त व्हाल आणि त्या नानाच्या मरण्यानं आपल्या 12 जणींना मुक्ती मिळेल. किल्ली घेतली मी. चल निघूया. चल चल चल. बाबा चल ना लवकर. थांब शरू, थांब. पिशाच्याची मूर्ती ठेवली नरहरी पंतांनी. काय शर्वरी, किती वेळा सांगितले तुला जरा नीट बघून चालत जा, पण नाही. ये माझ्या नजरेसमोर ये. तू जी कोणी आहेस ते फार काळ लपून राहू शकत नाहीस.
तुझी शक्ती, तुझ्या इच्छा या मूर्ती पुढे फारच कमकुवत आहेत. मी आत का जाऊ शकत नाहीये? गंध ओळखीचा वाटतोय. चाफ्याचा गंध. किती वर्षाने गोळ्या देहाचा गंध चिकटलाय चाफ्याला. ऐक, तुझी कोणी आहेस? ऐक, माझ्या शक्तीला आव्हान देऊ नकोस. चिरडून टाकली जाईल तुला. समोर ये, माझ्या समोर ये. नाना, मी अशी सोडणार नाही. कोणाच्या प्रभावाने होतं हे सगळं? कदाचित नानाच करत असणार. त्यांनी मला पाहिलं असेल का? बोडक्या नारळावरून कसं काय नारळ पडला? सम्मोहनाय ज्वल ज्वल ओम ह्रीं 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 हन् हन् हत् वत् तप वष्टं कुरु स्वाहा. सम्मोहनाय ज्वल ज्वल ओम ह्रीं 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 हन् हन् हत् वत् तप वष्टं कुरु स्वाहा. नाना, नाना, मला या मूर्तीची भीती वाटते. नाना, ही देवाची मूर्ती वाटत नाहीये. नाना, शांत हो नंदे. हा त्रास आता थोड्या वेळासाठीच आहे. मग तुझ्या आयुष्यात निरव शांतता असेल. चल, समाधीस्थ होण्याची वेळ आली तुझी. असं काय बोलताय? काय होणार आहे तिला? हे सगळं खरंच करायला हवं का? मलाही भीती वाटते हो. आपण थांबूया काय हे सगळं? ध्येय अंतिम टप्प्यात आल्यावर मागे हटायचं नसतं. अंबिके,
पोर वयात आली की तिची पाठवणी करावीच लागते. आईची माया ते थांबवू नाही शकत. चल तयार हो आणि स्वतःच्या हाताने मुलीला दान कर. पण मग सगळं नीट होईल ना आपलं? नंदाला समर्पित केल्याशिवाय हे कार्य तडीत जाणार नाही. जा कर तिचं दान. सम्मोहनाय ज्वर ज्वर ओम ह्रीं 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 हन् हन् वत् वत् तपवष्टं कुरु स्वाहा. सम्मोहनाय ज्वर ज्वर ओम ह्रीं 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 हन् हन् वत् वत् तपवष्टं कुरु स्वाहा. काय किती धांदरटपणा करतेस ग तू? किती वेळा लागतात नवीन कपडे घ्यायचे विकत तुला? हा चिंदी कुठे गेली? ना काय चाललंय? कुठे चाललंय तुम्ही? तुमच्या मनाचं म्हणणं खरं करण्यासाठी तुम्ही आम्हाला का त्रास देताय? तू का ओरडतोयस त्यांना? हळूहळू का होईना ते स्वतःला सांभाळत आहे. असं नको बोलूस प्लीज. अगं ते पडले असते, त्यांना लागलं असतं म्हणून मी हे म्हंटल. बीपी लो झाला असेल, त्यांना चक्कर आली असेल. एनिवे मी डॉक्टर बापटांना फोन करतो आणि त्यांनाच विचारतो काय करायचं ते. ओके तारा, यांना घेऊन जा आतमध्ये. मालक इथं आहे मी. तू बाहेर कधी आलीस? मालक तारा असा बाहेर येताना दिसत नसतोय बघा, पण जमिनीवर काय चाललंय ना ते सगळं बघून छान घेत असतोय बघा वरून. मालक चला तुमच्या जागेवर. आता बाहेर निघायचं नसतंय बघा. बाबा, ती बाहुली तुझ्या बहिणीची आहे ना? नंदाची? नंदा काय म्हणतेस? नंदा आत्या आहे ती. आत्या म्हणतील ना. एनिवे तुझा वरती हातपाय तोंड धु. मी डॉक्टर बापटांना घेऊनच येतो. जा बच्चा. ही तुझी बाहुली मीच दडवून ठेवली होती, पण आता याच बाहुलीशी तू समजून बोलावं लागतंय. खरं तर भावाने बहिणीचं रक्षण करायचं असतं, पण मी तुझं रक्षण काय साधी काळजी नाही घेऊ शकलो. प्लीज मला माफ कर नंदाताई. ही बघ तुझी बाहुली सापडली मला. आता पुन्हा कधीच ती लपवणार नाही मी. असं म्हणतात की आपल्या लाडक्या खेळण्यात आपला जीव अडकलेला असतो, तसा तुझा जीव अडकलेला असेल का यात? ही बाहुली म्हणजे तुझी एकमेव आठवण आहे माझ्याकडे. मी ही नीट जपून ठेवेन. ताई जरी माझा विश्वास नसला तरी एक सांगतो, तू जिथे असशील तिथे आनंदात राहा.
पंतू, अनंता, मी इथेच आहे रे. बघ मी आले. फूलों का तारों का सबका कहना है. पंतू, सगळं अचानक घडलं. आपल्या नानांनीच आपल्याला वेगळं केलं. पण मी त्यांना सोडणार नाही. नानांचा जीव तर मी घेणारच. नाना, तुम्ही कितीही मला रोखायचा प्रयत्न केलात तरी मी कुठला तरी मार्ग नक्कीच काढेन. लक्षात ठेवा, मी नंदा ज्या मार्गाने येईल तो मार्ग तुमच्या मृत्यूचा असेल.